पहिली मॅच आपल्या समोर जयशंकर चांदई टीम मात्र क्षेत्ररक्षण करते आणि त्यांच्या विरोधात मालेगाव टीम मात्र प्रथम फलंदाजी। बॅट्समन जेव्हा बाद होईल त्यावेळी मात्र फलंदाजांना अजिबात न थांबता मात्र या आणि दुसऱ्या जो डगआउट मधून फलंदाज येईल त्यांनी देखील त्या लाईनला क्रॉस करायचे। जर का त्या लाईनच्या अगोदर बाद होणारा फलंदाज पुढे आला तर मात्र निश्चितच 2 रनची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल। तर मॅचला सुरुवात होते। पंचांच्या भूमिकेत अभिषेक देवघरे आणि त्यांच्या समवेत प्रकाश बदे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज अतिश कोळंबे आणि स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे तो अमोल भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला राजेश भोईर। पहिला चेंडू दुसऱ्या रजनीतील काय घुसळी घेतले। पहिला चेंडू पंच मात्र इशारा करतायत की हा 1 बाउन्स मात्र देण्यात आलाय। डॉट चेंडू यस, फार महत्वाची विकेट इथे मिळवतोय गोलंदाज अतिश। हलक्या हाताने खेळायचं होतं अमोल भोईरला परंतु बाद होतोय दुसऱ्या चेंडूवरती अमोल भोईर। फार महत्वाची विकेट। शिवजयंतीच्या निमित्तानं साकारण्यात येणारी ही स्पर्धा शिवजयंती चषक 2019। अमोल भोईर फार महत्वाची विकेट। सुवर्ण बळी मात्र टिपलाय तो या अतिश कोळंबेनं। पहिल्या 2 षटकांमध्ये जर का चेंडू हरवला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल आणि उर्वरित 3 षटकांमध्ये केव्हाही चेंडू हरवला तर मात्र जुना चेंडू खेळण्यासाठी तुम्हाला देण्यात येईल। न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाला किशोर। पहिल्याच ओव्हरमध्ये झटका मात्र दिला अतिश कोळंबेनं। स्टिअर करायचं होतं चेंडूला परंतु फटका फसला, बाद झाला अमोल। हा चांगला फटका, बॅटची कडा जरी घेतली असली तरी सुद्धा स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय। 4 धाव्यांसाठी राजेंद्र भोईरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार। थँक्यू। चौकार मात्र येतोय। धावसंख्या झालाय मालेगाव टीमचा 4 धावसंख्या धावफलकावरती 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे इनिंग कंप्लीट करण्यासाठी। इथे फटका खूप चांगला आहे। डेप्थचा वापर केला, पॉपिंग क्रीजचा संपूर्णपणे वापर करून अगदी स्टंप्सला चिकटून लगावलेला हा हुक केलेला षटकार राजेश भोईरचा। तालुक्यामध्ये झकडा गावामध्ये तालुक्यामध्ये झकडा गावामध्ये खेळ रंगलाय क्रिकेटचा। टीमची धावसंख्या झाले 10। अमोल जरी डगआउट मध्ये असला तरी सुद्धा राजेश भोईर मात्र थांबायला तयार नाहीये। आक्रमकपणा तो दाखवतोय। मी विनंती करतोय आमचे छोटे व्हॉलेंटियर्स की आपण संपूर्णपणे क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा। 10 धावा झाल्यात। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। थोडी खराब गोलंदाजी करतोय तो मात्र अतिश। इथे स्विंग एंड मिस पंचांकडे जोरदार अपील करतायत। चेंडून अजिबात उसळी घेतले नाही। आता हा चेंडू मात्र पुढे टाकला होता गुडलाईन स्पॉटला आणि तिथून चेंडून अजिबात उसळी घेतली नाही। चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षक शांताराम कोळंबेच्या हातामध्ये। मॅच मध्ये खूप मजा येणार शेवटच्या क्षणापर्यंत। समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राइव्ह, 1 धाव फक्त मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण। 11 धावसंख्या धावफलकावरती, 1 विकेट, 1 ओव्हर कंप्लीट आणि 11 धावसंख्या। नेल्सन फिगर संपूर्णपणे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहाल। नेक्स्ट मॅच असेल जनमान कळंबोली विरुद्ध शहीद भगतसिंग मराडे वडवली। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण
इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी यायचंय. जर का दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी जर का आले नाहीत तर मात्र मॅचचे ओव्हर्स कमी करण्यात येतील आणि एखाद्या टीमचा कॅप्टन अगदी नाणेफेकीसाठी आला तर मात्र नेक्स्ट अपोजिट जो टीमचा कॅप्टन आहे त्या टीमला मात्र 2 रनची पॅनल्टी देण्यात येईल. आणि काल या पॅनल्टी देण्यात आल्यात. बी टीम उशिराने उपस्थित झाली आणि त्या कारणास्तव बी टीमला 2 रनची पॅनल्टी देण्यात आली होती. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा होतोय. प्रकाश बदे 3 सीमारक्षक असतील. 30 सर्कलच्या बाहेर धाबा झाल्या त्या मात्र 11. एक जमेची बाजू आहे चांदई टीमसाठी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये की अमोल भोईर जो या वर्षी नाही तर गेले 3-4 वर्ष सातत्यानं चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तो अमोल भोईर मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद झालाय. परंतु जमेची बाजू मालेगाव टीमसाठी देखील आहे की राजेश भोईरच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्याच्या साथीने तो किशोर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वैभव थेर 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला असेल तुमची इनिंग कंप्लीट करण्यासाठी. वैभव थेर क्षेत्ररक्षक आपण पाहाल मिड विकेट आणि वाईडिश लॉंगनच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी स्क्रीनला चिकटून एक क्षेत्ररक्षक आहे. मिस टाइम स्ट्रोक होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. विश्वास थेर त्या ठिकाणी तैनात. एक धाव मिळते राजेशला. टीमची धावसंख्या झाले 12. एक बाद 12 पहिल्यांदा फेस करेल चेंडू तो मात्र या मॅच मध्ये किशोर. स्ट्रायकर एंडलाय तो मात्र किशोर. धावसंख्या 12. 5 ओव्हरची मॅच. प्रेक्षकांची गर्दी अगदी पहिल्याच मॅच पासून हे खरं या स्पर्धेचं यश आहे. थोडासा धीम्या गतीने हा चेंडू फेकला होता. ओळखलं देखील होतं किशोरनं परंतु फटका मात्र खेळू शकले नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू कन्वर्ट करायचा होता परंतु एक धाव मिळते. एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचणार 13 वरती. एक बाद 13. बाद होणारा फलंदाज होता अमोल भोईर. फार महत्वाची विकेट चांदई टीमला मिळाले. त्याचा थोडासा दबाव आहे तो मालेगाव टीम वरती परंतु असं असताना देखील राजेशच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार. अखुटप्प्याचा चेंडू अतिशय वेगानं होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट मध्ये असलेला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये येतोय. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं चॉईस केले दोन्ही फलंदाजांनी आणि 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3च धावा दिल्यात सध्या तरी गोलंदाज वैभव थेरनं. इफेक्टिव्ह ठरतोय. प्रभावित करतोय या षटकामध्ये वैभव. लॉंग रनअप पुढे सरसावत स्टेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून स्क्रीनवरून लगावलेला पार्लर स्ट्रोक षटकार. थँक्यू. 20 धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र आक्रमण चढवलं वैभव थेरवर किशोरनं. खूप चांगला स्ट्रोक. काय फटका खेळलाय. नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. ते आउटफील्डने मात्र चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. चौकार मात्र मिळतोय आणखी एक मालेगाव टीमला. थँक्यू. 24 धावसंख्या धावफलकावरती. आता धावा येत आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि आता 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आलेत. वैभव थेर आता थोडा प्रेशराईज होतोय आणि निश्चितच पंच प्रकाश बदे इशारा करतायत की हा स्वर चेंडू आहे. 2 मोठे फटके आले आणि लगेचच गोलंदाजावरती दबाव वाढला. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या झाली ती 25. एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचा कितपत फायदा मात्र उचलला जाणार. पहिल्या षटकामध्ये 11 आणि आतापर्यंत 14 धावा आल्यात मालेगाव टीमसाठी. फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. एकच धाव मिळते. भन्नाट गोलंदाजी केली वैभवनं परंतु एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला परंतु एक जो चौकार आला तो मात्र मी निश्चितच ग्राउंडच्या खात्यामध्ये टाकेल कारण आउटफील्डनं मात्र चकमा दिला. तो क्षेत्ररक्षकाला 4 धावा मिळाल्या. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात मालेगाव टीमसाठी. चांदईच्या अगेन्स्ट 26 धावा झाल्यात. मी पुन्हा एकदा विनंती करतोय
शहीद भगतसिंग मराडे वडवली आणि त्याचबरोबर जय हनुमान कळंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी यायचे. जर का इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी आपण आला नाहीत तर मात्र आपले ओव्हर्स कमी करण्यात येतील. चांदईचे पाठीराखे स्पर्धा देखील येते. चांदईची जिची सगळेच कर्जतकर आतुरतेने नेहमी वाट पाहत असतात गुढीपाडव्याच्या निमित्ताने. क्रीडांगण यावर्षी थोडं नवीन आहे, त्याची देखील तयारी चालू आहे. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात, 26 धावा आहेत धावफलकावर. अतिश तयार. काय चेंडू मात्र फेकलाय आणि चेंडूचा टेक ऑफ ज्या पद्धतीनं होतोय टप्पा पडल्यानंतर संपूर्णपणे गोलंदाजाची जी रिलीज आहे तो रिलीज पॉइंट आपण पाहिला तर त्या रिलीज पॉइंट पासून खेळपट्टीला जर का आपण एखादी रेषा आखली तर एक लंबांतर पाहायला मिळेल. रिलीज पॉइंट खूप चांगला आहे आणि त्याचबरोबरीनं रनअप खूप चांगला आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय तो अतिश. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता किशोरचा. आता चोख प्रत्युत्तर मात्र दिलंय या गोलंदाज अतिशनं. त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्यानं विकेट घेतल्या अमोलची, परंतु तरी सुद्धा धावा कमावल्या होत्या. परंतु आता एक वेगळा पवित्रा घेतलाय किशोरनं, परंतु तो फलंदाजी करताना 2 डॉट चेंडू मात्र खेळून बसलाय. धीम्या गतीचा हा चेंडू, थोडंसं व्हेरिएशन. लॉंग ऑफ मध्ये विश्वास. 1 धाव फक्त मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 27 वरती 27. हे सर्व नवीन गोलंदाज आहेत चांदई टीमचे. गेल्या 2 वर्षांपासून मात्र त्यांनी सुरुवात केली आणि आता सर्वच्या सर्व नवीन गोलंदाजच तुम्हाला चांदई टीम मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. कदाचित आपण सागरला देखील षटक फेकताना पाहू शकतो. बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करायचा होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही. समोरच्या दिशेने चेंडू जातो, 1च धाव मिळते. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 28. 1 बाद 28. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतरचे 2 चेंडूंवरती 1 धाव म्हणजे शांत केलंय. 39. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. धावा झाल्यात मालेगाव टीमच्या. 1 बाद 29. आडवा बॅटनं फटका खेचण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू मात्र फेकतोय. या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या त्या मात्र 3. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती पाठवायचे. 3 षटकं समाप्त झालीत. 29 धावसंख्या धावफलकावरती आहे मालेगाव टीमची. जयशंकर चांदई टीमच्या अगेन्स्ट 2 षटकं अद्यापही बाकी आहेत. परंतु मी पुन्हा एकदा विनंती करेल, जय हनुमान कळंबोली टीम आणि शहीद भगतसिंग मराडे वडवली टीम दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी आले नाहीत तर मात्र तुमची षटकं कमी करण्यात येतील. तालुक्यामध्ये झकडप गावामध्ये तालुक्यामध्ये झकडप गावामध्ये खेळ रंगलाय क्रिकेटचा. ह्या क्रिकेट सामन्यांचा शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा नाद नाही सुदाम पावळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा नाद नाही सुदाम पावळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा नाद नाही सुदाम पावळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा नाद नाही सुदाम पावळी दादांचा. सुदाम पवारी दादा दरवर्षी सामने ठेवती. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली ती मात्र 29. किशोर आणि त्याच्या साथीनं राजेश दोन्हीही फलंदाजांचा आपण विचार केला. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत परंतु त्यांच्या विरोधात गोलंदाजांनी देखील डॉट चेंडू फेकलेत. संमिश्रपणा आहे दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीमध्ये. 8 चेंडू फेस केलेत. किशोरनं 14 धावा केल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं व्यासपीठावरती. रमेशजी गुरव साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मात्र पुष्पहार अर्पण केला जातोय.
शिवजयंतीच्या निमित्तानं साकारण्यात येणारी ही स्पर्धा आहे शिवजयंती चषक 2019. आपल्या स्क्रीनवरती गुरव साहेब मात्र पुष्पहार अर्पण करतायत. त्यांच्या समेत विशू बोराडे. काय देखावा आहे. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं रेल्वे स्थानक यावर्षी देखावा आहे या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. ऋषिकेश इथे चकमा दिला फलंदाजाला, चकमा दिला यष्टीरक्षकाला, चकमा दिला मागच्या 2 क्षेत्ररक्षकांना. नशिबाचा बाईचा चौकार. कुठे पडला हा चेंडू. ऋषिकेश पहिला चेंडू फेकतोय. अक्षरशः बाण मधून 2 पायांमधून मात्र चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 वरती. हा चौकार फार महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. ऋषिकेशनं चांगली गोलंदाजी केली. खरं तर हा चेंडू पकडणं देखील तितकंच कठीण आहे. फुलटोस टायमिंग झालं नाही. प्रयत्न चांगले केले वैभवनं. दुसरी धाव. राजेश डेंजर एंडला धावतोय. डायरेक्ट हिट देखील झाले आणि फलंदाज बाद घोषित करतायत. इथे डायरेक्ट हिट नाही झालं असतं तर मात्र निश्चितच आपण म्हणतोय की धावचित होण्याची संभावना फार कमी होती. परंतु इथे डायरेक्ट हिट केलं ते वैभव थेरनं आणि फलंदाज मात्र जातोय तो मात्र हर्षल. फार महत्वाची विकेट. फार महत्वाची विकेट मात्र मिळते राजेश भोईरच्या स्वरूपात. रनआउटची विकेट आहे. धावा झाल्या तर मात्र 34. धावा झाल्यात. ऋषिकेश गोलंदाजी करतोय. वा काय फटका. पहिल्या चेंडूवरती मात्र आता आक्रमण चढवायला सुरुवात केले. किशोरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. दैवत छत्रपती दैवत छत्रपती. शिवजयंती चषक 2019. खूप चांगलं संगीत डीजे रॉनी लोकांपर्यंत पोहोचवतोय. धावा झाल्या त्या आता मात्र 40. राजेश भोईर बाद झाल्यानंतर आता किशोरवरती संपूर्णपणे दारोमदार आहे आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. या चेंडूवरती ते त्यानं मात्र दाखवून दिलं. इथे लाईन मात्र भरकटली आता ऋषिकेशची. आक्रमण चढवल्यानंतर मात्र हा एक नवीन गोलंदाज आहे. गेल्या वर्षीपासून चांदईच्या बॉलिंग स्क्वॉड मध्ये याची नियुक्ती झाली आणि आता त्याच्यावरती थोडासा दबाव. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या झाली ती 41. पहिले 2 चेंडू ऋषिकेशनं अतिशय उत्तम फेकले होते. ओव्हरपिच चेंडू. फटका मिस टाइम आहे. वैभव प्रयत्न करतोय. भरधाव वेगाने धावत आला होता परंतु 2 धावा चपळाईनं मात्र कंप्लीट करतायत हर्षल आणि किशोर. फंबल झालं परंतु रिक्स घ्यायची नाहीये किशोरला, कारण किशोर चांगल्या टच मध्ये दिसतो. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 43 वरती. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मालेगाव टीमसाठी अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात त्या 43. या ओव्हरमध्ये धावा आल्यात मालेगाव टीमसाठी. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचं काम करतील. समोरच्या दिशेनं कार्पेटच्या साह्यानं गेलेला हा फटका. काय क्षेत्ररक्षण केलंय.
अफलातून कामगिरी करतोय वैभव थेर. अगदी जोरदार वेगाने धावत आला होता. किती डिस्टन्स कव्हर केलंय. लॉंग ऑफला खेळाडू होता हा वैभव आणि तिथून मात्र वाईडिश लॉंगनला येत स्क्रीनच्या समोर मात्र चेंडू अडवतोय. 2 धावा मिळाल्या टीमची धावा झाले ते मात्र 45-45. या षटकातील शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत ऋषिकेशचे. यावेळी दांडी गोल. लाईन मिस केली. फलंदाज बाद झालाय तो मात्र किशोर. रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दाढी उडवली वाघान, दाढी उडवली वाघान, ओव्हर कंप्लीट झाले. धावा झाल्यात त्या मात्र 45. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. आता अंतिम षटक आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय. मंगेश शेवटचं षटक फेकण्यासाठी येतोय आणि दोनही फलंदाज आता अगदी युवा फलंदाज आहेत. एकीकडे स्ट्रायकर एंडला आहे तो हर्षल, त्याच्या साथीने महेश. बाकफुटला जाऊन चेंडूला ढकलतोय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव फक्त मिळेल. एक नवीन गोलंदाज मात्र वापरण्यात आलाय. शिवजयंती चषक पहिल्यांदा मात्र गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. जर का आपण इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आला नाही तर मात्र आपली मॅच आता 4 ओव्हरची करण्यात येईल आणि कळंबोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. सो ही इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर मराठे वडवली टीमचा कॅप्टन जर का उपस्थित झाला नाही तर मराठे वडवली टीमला 2 रनची पॅनल्टी देण्यात येईल. धावा झाल्यात त्या मात्र 45-46. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. 4 ओव्हर कंप्लीट झाले होते तेव्हा धावा होत्या 45. न्यू गोलंदाज पहिलं षटक फेकतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंच निश्चितच सांगतायत की जर का तुम्ही बॅटचे कड यासाठी अपील करतायत तर निश्चितच तुम्ही मेन अंपायरकडे तो डिसिजन असतो, त्यांच्याकडे अपील करा. हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. मंगेश कोळंबे चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या करिअर मधील पहिलं षटक मात्र फेकतोय. नाईट मॅच मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करतोय तो मंगेश. पुढे सरसावत भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. इथे चतुराई दाखवली होती शांतारामनं, परंतु ही दाखवताना अंगलट येते की काय असं वाटलं, परंतु शेवटच्या क्षणी फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचला नाही. बाद होतोय तो फलंदाज महेश आणि धावा तिथेच अडकल्यात. जी विकेट होती किशोरची ती फार महत्वाची होती. किशोर शेवटच्या षटकापर्यंत जर का थांबला असता तर एखादा नवीन गोलंदाजाच्या विरोधात धावा आल्या असत्या. राजन न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत मी करतोय. 46 धावा झाल्यात. अद्याप चेंडू शिल्लक आहे ते मात्र 3. मी विनंती करतोय माजी सरपंच कडाव ग्रामपंचायतीचे सुनीलजी मराडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. शहीद भगतसिंग मराडे वडवली त्यांच्या विरोधात असेल जय हनुमान कळंबोली. 3 चेंडू शिल्लक आहेत. मंगेश कोळंबेला वापरण्यात आलंय अंतिम षटकामध्ये आणि तो इफेक्टिव्ह देखील ठरतोय. बिनधास्तपणे गोलंदाजी करतोय. अजिबात दबाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. मालेगाव टीमच्या फलंदाजांनी मात्र काही चुका केल्यात या सत्रामध्ये. खूप चांगला स्ट्रोक. समोरच्या अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र चेंडू जातोय. चेंडूची फेक होईल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. तो बॉलर एंडला तो मात्र राजन. 1 धाव मिळते ती मालेगाव टीमला.
धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 46 वरती, सॉरी 47 वरती. 47 धावसंख्या धावफलकावरती आहे. 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. हर्षलकडे संधी आहे की या नवीन गोलंदाजांच्या विरोधात मी कौतुक करेल मंगेशचं. नाईट स्पर्धांमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करतोय आणि पहिलं षटक हाताळतोय आपल्या करिअर मधील नाईट टुर्नामेंटचं. आणि असं असताना देखील अंतिम षटक हाताळतोय ज्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फलंदाज नेहमी आक्रमक असतात. जिथे सेट झालं होता मालेगाव टीमची मी तर म्हणेल सर्व फलंदाज, असं असताना देखील मंगेशनं त्यांना थांबवलं. ही जमेची बाजू झाली चांदेरी टीमसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांचे अपेक्षित असतील ते मात्र मालेगाव टीम, कारण त्यांना धावा करायचेत. पंचांकडे अपील, परंतु बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र पायांवरती आदळतोय. माफी असावी, पंच मात्र इशारा करतायत की हा इम्पॅक्ट थोडासा स्टंपला सोडून होता. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव मिळते असं जाणवलं. मला असं वाटतं खेळपट्टीला बॅट घासली त्या कारणास्तव एक आवाज आला. धावसंख्या झाली 48. 1 चेंडू शिल्लक आहे. एक मोठा फटका अपेक्षित आहे, तो संतोषच्या बॅटमधून. मोठा फटका हवायच. 50 पार धावा करायच्यात मालेगाव टीमला, तरच एक प्रेशर तयार होईल तो जयशंकर चांदेरी टीम वरती. मंगेश आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल मात्र टिपतोय. फलंदाज बाद तो संतोष आणि गोलंदाजाचा बंधूच मात्र झेल टिपतोय. काय षटक फेकले मंगेशनं. या मंगेशनं या षटकामध्ये अवघ्या धावा दिल्यात त्या मात्र 3. एखादा गोलंदाज आपल्या करिअर मधील नाईट स्पर्धेमधील मात्र स्लॉग ओव्हरचा अंतिम षटक फेकतो आणि तो धावा देतोय 3. म्हणजे या खेळाडूकडून जयशंकर चांदेरी टीमसाठी येत्या काळामध्ये आणखी चांगली कामगिरी निश्चितच पाहायला मिळेल. 48 धावा झाल्यात. 49 धावसंख्येची गरज आहे 30 चेंडूंमध्ये जयशंकर चांदेरी टीमला. वडवली टीमने नाणेफेक जिंकले. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. माजी सरपंच कडावचे सुनीलजी मराठे साहेब उपस्थित झाले. त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. पंकज पवाळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मैदानावरती चेंडू चा पुरवठा करायचा. सुनीलजी मराठे साहेबांचा सन्मान होतोय. पंकजजी पवाळी साहेबांच्या शुभ हस्ते. माजी सरपंच कडाव ग्रामपंचायत. कॅमेरामनच्या अगदी समोरून मी विनंती करतोय सर्वांना की आपण बाजूला व्हायचं. त्याचबरोबर मंचावरती माजी उपसरपंच कडाव ग्रामपंचायतीचे काशीनाथजी मराठे साहेब उपस्थित आहेत. मोहनजी भुंडेरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. माजी उपसरपंच कडाव काशीनाथजी मराठे साहेब. त्याचबरोबर माजी उपसरपंच कडाव गणेशजी बैलमारे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करेल संतोष थोरवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. गणेशजी बैलमारे माजी उपसरपंच कडाव. त्यानंतर गणेशजी बैलमारे साहेबांचा सन्मान होतोय. माजी उपसरपंच कडाव. त्याचबरोबर मंचवरती बंडू मराडे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. कौशल गुरव यांना विनंती करेल की बंडू मराडे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करावा. एकूण 50 धावसंख्येची गरज आहे. बंडू मराडे साहेबांचा सन्मान होतोय कौशल गुरव यांच्या शुभ हस्ते. tenniscricket.in ची टीम कव्हर करते. आज विघ्नेश धुळे आणि मिलन पाटील मात्र कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. काल निखिलेश कांबले होता आणि आमचा सगळ्यांचा आवडता प्रशांत मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड साठी सज्ज झालाय. कमेंट्री बॉक्स मध्ये निखिल वाकळे काही वेळातच मात्र जोडले जातील आणि काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. सर्व संघांना मी विनंती करतोय की आपल्याला अगदी कमी वेळामध्ये
मॅच मात्र कव्हर करायचेत. गुणलेखकाच्या भूमिकेत एक प्रोफेशनल स्कोरर संदेश कंटे. संजय गंगावणे साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर तानाजी गंगावणे साहेबांना विनंती करतोय की आपण देखील मंचावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मात्र आनंद लुटायचा. 30 चेंडू 49 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी शांताराम आणि नितेश ही जोडी मैदानावरती आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राजेश भोईर गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होतोय. 49 धावा वाचवायचे 30 चेंडूंमध्ये आणि पंच इथे तंबी देत आहेत. मॅच इनिंग स्टार्ट होण्याच्या अगोदरच की 25 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला इनिंग कंप्लीट करण्यासाठी. 30 चेंडू 49 धावा. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर आतिशने देखील डॉट चेंडू फेकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती अमोल भोईरची विकेट घेतली होती आणि या स्पर्धेतील पहिला चेंडू मात्र हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. खूप चांगला स्ट्रोक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, मिडऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण मार्थ करतोय. आत्मविश्वास द्विगुणित आहे. मालेगाव टीम जरी 48 या धावसंख्येवरती अडकली असली, काय स्टार्ट मिळून दिला होता. पहिल्या षटकामध्ये अमोलची विकेट जरूर आली होती तरी सुद्धा राजेशनं आक्रमण केलं, त्याच्यानंतर किशोरनं आक्रमण केलं, परंतु जे षटक हाताळलं आतिशनं त्याचा एक दबाव आपण पाहिला. चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये मालेगाव टीमसाठी धावा आल्याच नाहीत. मागच्या 2 षटकांमध्ये चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये धावा अवघ्या आल्या होत्या, त्या मात्र 9. म्हणजे जे स्लॉग ओव्हरची षटकं आहेत त्या षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा आल्या. त्यामध्ये आतिश आणि मंगेश या गोलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली. 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. एक धाव फलकावरती आहे. चांदई टीमची 49 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये चेंडू. लॉंग ऑनला चेंडू गेलाय. एक धाव मिळते. धावा झाल्यात त्या मात्र 2 सीमारक्षक या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. एक डीप कव्हर मध्ये आणि दुसरा वायडिश लॉंगॉनला. फटका खूप चांगला आहे आणि वाऱ्याचा ओघ देखील साथ देतोय तो नितेश भोईरला. षटकार. थँक्यू. 8 धावसंख्या धावफलकावरती आता कन्वर्ट केला मिडविकेटला. हा चेंडू थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा मात्र जरूर मिळतो आहे. थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकानं. चेंडू मात्र निघून गेला कार्पेटच्या साह्यानं. चौकार. थँक्यू. एकतर तुमच्याकडे धावसंख्येचं पाठबळ फार कमी आहे. 48 धावा चांदई टीमच्या अगेन्स्ट. पाठबळ थोडं कमी आहे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे. आता धावा झाल्यात 12. राजेश प्रयत्न करतोय. अगदी बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. काय एफर्ट होते. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा राजनसाठी. जरी हातातून चेंडू निसटला असला तरी सुद्धा ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चितच आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. हे ओव्हर तर कंप्लीट झाले. अगदी बसून फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहतोय राजन समोरच्या दिशेनं डाईव्ह लगावून आपल्या गावाच्या इज्जतीसाठी प्रतिष्ठेसाठी काय प्रयत्न केलेत राजननं. अफलातून कामगिरी. म्हणूनच 1 गाव 11ची संकल्पना आणि 1 गाव 11 ही संकल्पना रुजू झाल्यानंतर क्रिकेटचा ज्या पद्धतीनं मात्र विकास होत चाललाय, वृद्धिंगत होत चाललंय हे क्रिकेट एक त्याचं मूर्तिमंत उदाहरण. कारण या क्रिकेटसाठी ग्रामीण क्रिकेटसाठी हे खेळाडू तितक्याच अगदी कसोटीनं मात्र प्रयत्न करत असतात. 1 ओव्हर कंप्लीट झाले. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे.
नुकताच एक वाड्याचे सुप्रसिद्ध समालोचक निखिल वाकळे यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. सहर्ष स्वागत आपलं निखिल. ते देखील जोडले जातील आजच्या रात्रीमध्ये. 24 चेंडूंमध्ये 36 धावा करायचे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगला स्टार्ट आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय तो आता अमोल. स्ट्रायकर एंडला असेल तो नितेश. इन्फॉर्म बॅट्समन आहे. आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. यावेळी नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये नितेशला. फलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन जयशंकर चांदई टीमच्या. धावा आहेत त्या 13. बाद होणारा फलंदाज होता नितेश भोईर. आणि अशा बघा पहिला गडी गारत पहिला हदरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिलाच मुतखडा बाजूला. कर्जत तालुक्यामध्ये झकडा गावामध्ये तालुक्यामध्ये थँक्यू डीजे रॉनी. डीजे रॉनीची एक वेगळीच कामगिरी नेहमी आपल्याला विविध ठिकाणी आणि विविध स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. मी बदलापूर जोवेली देखील येथे म्हटलं होतं की कदाचित येत्या काही काळांमध्ये डीजे रॉनी प्रत्येकाचे डायलॉग मात्र रेकॉर्ड करून घेतोय. म्हणजे येत्या काळामध्ये असं वाटेल की कॉमेंटेटरची सुद्धा गरज लागणार नाही. सिच्युएशन पाहून डीजे रॉनीच गाणी लावेल. 13 धावसंख्या धावफलकावरती. फार महत्वाची विकेट मात्र मिळाले. नितेश एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता तो बाद झालाय. अमोल पहिल्या चेंडूवरती मात्र यश प्राप्त करून देतोय. विश्वास थेर. कडाऊचं क्रीडांगण जे जुनं क्रीडांगण होतं या विश्वाससाठी खूप नेहमी लकी ठरायचं. पाहूया KPL मध्ये देखील लकी ठरलं हे क्रीडांगण विश्वाससाठी. चांगला चेंडू. अगदी समोर चेंडू ठेवतोय. रिक्स घेतोय. अमोलला माहिती आहे की 48 जे धावसंख्या म्हणजे 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. हे टार्गेट छोटं आहे चांदई टीमसाठी. त्यांच्या आपण विकेट जर का घेतल्या नाहीत तर मात्र हे टार्गेट त्यांच्यासाठी छोटं असणार आहे. एखाद्या गोलंदाजाला अटॅक करतील आणि या धावा कंप्लीट देखील करतील. म्हणून जे आघाडीचे फलंदाज आहेत त्यांच्या विकेट त्वरित आपण घ्यायचं आहे यासाठी मात्र हा प्रयत्न चालू आहे तो अमोल भोईर कडून. म्हणून मुद्दामून अगदी समोर चेंडू ठेवतोय आणि तिथून मात्र चेंडूला वळण देखील देतोय. कौशल कौशल गुरव आपण क्रीडांगणामध्ये जायचंय. धावसंख्या ते मात्र 13. डिस्कशन होत आहे तीनही पंचांमध्ये. कौशल, प्रकाश आणि अभिषेक. शिवजयंती चषक 2019. तेरा धावसंख्या धावफलकावरती आहे. चांदई टीमची 49 धावसंख्येचा पाठलाग मात्र चालू आहे. खूप मोठी मॅच, पहिलीच मॅच. अगदी समालोचन करण्याच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की पहिलीच बॅटल मात्र हे एक वॉर पाहायला मिळणार आहे दोन टीमच्या दरम्यान. मालेगाव आणि चांदई संघर्ष पहा इतका शिगेला जाऊन पोहोचलाय की मात्र सर्वत्र शांतता आहे. प्रत्येक येणारा चेंडू गडीत मात्र वेगवेगळी रणनीती किंवा एक वेगवेगळं समीकरण पाहायला मिळेल या मॅच मध्ये. धावा झाल्यात 13. पुनश्च मॅच स्टार्ट होते. अमोलचा आणखी एक वेगवान चेंडू. मी म्हटलं की हा गोलंदाजाने एक विचार केलाय की आपल्याला विकेट प्राप्त करायचे. समोरच्या दिशेनं चेंडू ठेवतोय आणि तिथून वळण देखील देतोय आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील झालाय. 2 चेंडू डॉट फेकलेत त्यानं विश्वासला. 13 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. नितेश भोईरची विकेट फार महत्वाची ठरली. असं वाटलं नितेश आक्रमक होतोय की काय, परंतु स्टार्ट दिला त्याने चांगला, परंतु कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या इनिंग मध्ये.
खोलवर टप्प्याचा चेंडू आता शहाणपण दाखवलं विश्वासनं. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या ती मात्र 14 आणि अमोल भोईर पुन्हा एकदा इफेक्टिव्ह ठरतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. 49 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा येणं म्हणजे एक जमेची बाजू होती. परंतु आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करायला सुरुवात केली अमोल भोईरच्या षटकानं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रायकर एंडला तो लेफ्टी बॅट्समन शांताराम. 1 चेंडू त्यानं फेस केलाय. खूप चांगला स्ट्रोक इथे मात्र फटका खूप चांगला खेळलाय तो शांताराम. चेंडू मात्र निघून जातोय. तो 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू. असे फटके खेळल्यानंतर मात्र गोलंदाजाचा त्रागा किंवा आपण म्हणतो ना की गोलंदाज खूप स्वतःवरती चिडचिड करतो. हा एक स्वाभाविक आहे कारण इतका चांगला चेंडू फेकला गेला परंतु शांतारामनं कोणतेही रिक्स न घेता शांतपणे चेंडूला 4 धावांमध्ये कन्वर्ट केलं डीप थर्डमॅन मध्ये. धावसंख्या ती मात्र 18. 19 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये चांदई टीमला मालेगाव टीमच्या अगेन्स्ट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार शांतारामच्या बॅट मधून. आमच्या राजाची आमच्या देवाची शिवर राहायची. आमच्या राजाची आमच्या देवाची शिवर राहायची. आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी. आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी. थँक्यू. शिवजयंतीच्या निमित्तानं साकारण्यात येणारी ही स्पर्धा शिवजयंती चषक 2019. पंच इशारा करतात बॅटिंग पॉवर प्ले. 18 चेंडूंमध्ये 27 धावा करायचे. हा चांगला निर्णय. शांताराम ज्याने लेटकट खेळला त्याच्यानंतर एक रिव्हर्सचा स्ट्रोक लगावला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. विश्वास त्याच्या साथीने. विश्वासला देखील आता ताळमेळ मिळालंय. जरी 2 चेंडू तो निर्धाव गेला असला तरी सुद्धा त्यांनी स्ट्राईक रोटेशन करून म्हणजे स्वतःला त्यांनी कंट्रोल केलंय. म्हणूनच दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये दिसत आहेत. असं असताना पॉवर प्लेचं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक एक नवीन गोलंदाज मात्र वापरावा लागेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि नवीन गोलंदाज येतोय तो हर्षल. ही एक वेगळीच बाजू आहे मालेगाव टीमची. खरं तर इतर तालुक्यांमध्ये गेल्यानंतर नेहमी मालेगाव टीमच्या अगदी बाजूने चर्चा मला ऐकायला मिळतात की 9 नवीन खेळाडूंना घेऊन राजेश नेहमी खेळत असतो. मग त्यामध्ये 7वीचे खेळाडू असतील अगदी वयवर्ष 14, 15, 12 आणि सगळ्यात कमी वयाचा खेळाडू खेळवण्याचं काम कोणी केलं असेल कर्जत तालुक्यामध्ये ते राजेशनं. आणि 9 नवीन खेळाडू नेहमीच राजेशच्या मालेगावच्या टीममध्ये असतात. 18 चेंडू 27 धावा करायचे चांदई टीमला. कंट्रोल केले ती मॅच आता शांतारामनं. पहिला चेंडू मात्र डॉट. काय क्रिकेट आहे. एक वेगवेगळं समीकरण. मी जसं म्हटलं की प्रत्येक चेंडूवरती वेगळी समीकरणं तुम्हाला पाहायला मिळतील. अमोल भोईर 4 चेंडूंपर्यंत इफेक्टिव्ह ठरत होता. त्याच्या विरोधात 2 चौकार आले. आता षटकाला सुरुवात केली बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हर्षलनं पहिला निर्धाव चेंडू फेकलाय. बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करायचा होता. प्रयत्न चांगले केले परंतु त्याची उंची कमी पडली. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आणखी एक चौकार. थँक्यू. अशा पद्धतीचे चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाचा त्रागा अपेक्षितच आहे. स्वतःवरती देखील नाराज आहे हर्षल. पहिला चेंडू त्याने डॉट फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती देखील बॅटची कडा होती परंतु शॉर्ट फाईनलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून गेला. 4 धाव्यांसाठी चौकार. 26 धावा आहेत धावफलकावर. फटका फसलाय. चेंडू हवेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस. दोनही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत.
समोरचे फलंदाज आपल्याला संधी देत आहेत, परंतु ते संधीचं सोनं मात्र करता येत नाहीये क्षेत्ररक्षकांना. हर्षल कसोशीनं प्रयत्न करतोय, जिकरीचे प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नांना मात्र क्षेत्ररक्षक यश मिळून देत नाहीये. 2 धावा मिळाल्या, 28 धावसंख्या धावफलकावरती आहे. 15 चेंडूंमध्ये 21 धावा करायचे आहेत. मॅच आता कंट्रोलमध्ये आणले. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 3 सीमारक्षक आहेत. काहीतरी नवीन उपाययोजना रणनीती आखावी लागणार आहे ती मालेगाव टीमला. पुन्हा एकदा फटका बनवण्यासाठी तयार होता विश्वास तेर. आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकतोय. मॅच मध्ये प्रत्येक चेंडू गणित काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. कधी मालेगाव टीमच्या बाजूने मॅच तर कधी चांदई टीमच्या बाजूने मॅच. 14 चेंडू 21 धावांची गरज. आता डिफरन्स थोडासा वाढलाय. 7 धावसंख्येचा डिफरन्स झालाय चेंडू आणि धावांमध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत म्हणून प्रेशराईज झाला तो विश्वास थेर आणि बाद होतोय तो विश्वास. पुन्हा एकदा हर्षलनं मात्र यश कमावून दिले ते मालेगाव टीमला. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते मात्र आता 13 आणि गरज असेल ते 21 धावांची. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची थँक्यू. भीती. वा काय संगीत डिझरॉनी, तुमचं मनापासून आभार. शिवजयंती चषक 2019 ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. शिवजयंतीच्या निमित्तानं मॅच मध्ये ट्विस्ट आणला हर्षलनं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीनं मंगेशनं हाताळलं त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र करतोय या ठिकाणी तो मात्र हर्षल. फक्त चेंडू ढकललाय सागरनं. डॉट चेंडू जाऊन द्यायचा नव्हता आणि इथे फंबल आणि फंबलचा फायदा. सहजरित्या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. तुम्ही गाफील राहिला तर तुमचा विरोधक तुमच्यावरती आक्रमक होतो आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स ब्रेक मात्र मैदानावरती होतोय. 12 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. ती जयशंकर चांदई टीमला मालेगाव टीमच्या अगेन्स्ट. या स्पर्धेसाठी विकी गुरव यांनी 4 रात्र मात्र कॅमेराची व्यवस्था करून दिले. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण या स्पर्धेचे क्षणचित्र टिपण्याचं ते काम करतील. विकी गुरव यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण या 4ही रात्रींमध्ये मात्र अगदी मोफत मात्र त्यांनी कॅमेराची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खरा शिवभक्त सुदाम पवारी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. खरा शिवभक्त सुदाम पवारी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. लहान थोरांमध्ये आनंद सर्वांमध्ये थँक्यू. झाला या पहिलीच मॅच मात्र बॅटल वॉर पाहायला मिळतंय दोन्ही टीम मध्ये. 12 चेंडू 19 धावसंख्येची मात्र गरज आहे. 9.5च्या सरासरीनं संदेश. एक गोष्ट पाहायला मिळाली आतापर्यंतच्या 8 ओव्हरमध्ये की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांचा संघर्ष तितकाच आहे. त्यांचे प्रयत्न चालू आहेत मैदानावरती. कधी चांदई संघ वरचढ ठरतोय तर कधी मालेगाव संघ वरचढ ठरतोय. प्रत्येक चेंडू गणित वेगवेगळं समीकरण आपण अनुभवतोय आणि हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. जसं आपण म्हणतो ना की रस्सी खेच चालू असतं. कधी एखाद्याच्या बाजूनं रस्सी खेचली जाते, कधी दुसऱ्याच्या बाजूनं. तशीच रस्सी खेच मात्र विजयाची चालू आहे मैदानावरती दोन्ही टीम मध्ये, चांदई आणि मालेगाव मध्ये. 12 चेंडू. यावेळी चेंडू मिड विकेटला जातोय. 1 धाव फक्त मिळते. 11 चेंडू आणि आता धावा करायचे 18. सागर न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. अगदी मागच्या चेंडूवरती फेस करताना त्याने चपळाईनं 2 धावा घेतल्या. हे ओव्हर, हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे या मॅच मध्ये. अमोल भोईर
षटक फेकतोय त्याला देखील माहिती आहे या षटकाची काय किंमत आहे. इथे फुलटोस पंच इशारा करतायत नो चेंडू. इट्स वेस्ट हाईट. दुसरी धाव सागर कंप्लीट नाही करू शकला. फलंदाज मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात, परंतु नो चेंडू असेल. एक धाव संख्या जरूर मिळणार आणि नो ची एक म्हणजे 2 धावा मिळतील. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. कॅमेरामन क्षणचित्र मात्र टिपतोय आणि यस इट्स आउट. बॅट मात्र हवेत होती, लँड करू शकला नाही तो सागर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या थँक्यू. डोंगरावर. फ्री हिटचा चेंडू असेल. 11 चेंडूंमध्ये आता धावा करायचे त्या मात्र 16. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट आलाय. अमोल भोईरनं मात्र हा नो चेंडू फेकला आणि त्या नो चेंडू वरती एक धाव धावून काढली. दुसरी धाव काढताना फलंदाज बाद झाला तो सागर. न्यू बॅट्समन वैभव. अमोल त्याच्या समोर आहे. फ्री हिटचा चेंडू होता. कव्हर्स मध्ये चेंडू मात्र जातोय. चेंडू हाताला मात्र लागतच नाहीये. चेंडू हातामध्ये येतच नाहीये आणि ते वैभवला थांबवलं शांतारामने आणि खूप चांगली कामगिरी देखील केली. कदाचित ही विकेट मिळाली असती जर का वैभव धावला असता तर. 2 धावा मिळतात. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 35 वरती. 10 चेंडूमध्ये 14 धावा करायच्यात. अमोल त्याला त्याच्या षटकाची किंमत माहिती आहे. जे काय करायचे ते या षटकामध्ये अमोललाच करायचे. अन्यथा चांदई टीम या मॅच मध्ये मात्र फ्रंटफुटला येऊ शकते. 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. हा चांगला चेंडू हेलिकॉप्टर फिरवायचा होता परंतु फटका व्यवस्थित बसला नाही. एक धाव मात्र मिळते. 9 चेंडू आणि आता गरज आहे 13 धावसंख्येची. पहिलीच मॅच. कालही देखील धावांचा पाठलाग करताना श्री गणेश तलपे वडवली टीमला संघर्ष करावा लागला होता अंबोट टीमच्या अगेन्स्ट. आणि हेच याही दुसऱ्या रात्रीमध्ये देखील तसंच चित्र आपण पाहतोय. 9 चेंडू 13 धावा करायचे आहेत चांदई टीमला. शांताराम ऑन स्ट्राईक. फुलटॉस. चुकीला माफी नाही. या ताकदवान फलंदाजाला जर का तुम्ही फुलटॉस फेकाल तर मात्र तुम्हाला उत्तर तुमच्या समोर आहे. षटकार. थँक्यू. 8 चेंडू 7 धावसंख्येची मात्र गरज आहे. मॅच आता खुली केले. चेंडू मैदानावरती सुपूर्द करायचंय. जुना चेंडू मैदानावरती मात्र सुपूर्द करायचंय. षटकार मात्र आला आणि अमोलनं मात्र चुकी केली. यस चेंडू मात्र येतोय. 8 चेंडू मध्ये आता 7 धावा करायचे आहेत. शांताराम शांतपणे मैदानावरती उभा राहिला चांदई टीमसाठी. कोणतीही रिक्स त्यानं अजिबात आतापर्यंत घेतली नाही. त्याला माहिती आहे या मैदानावरती धावा येत आहेत, फक्त मला उभं राहायचंय आणि तेच त्यानं काम केलं आपल्या टीम जयशंकर चांदईसाठी. 5 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची विस्फोटक इनिंग साकारतोय हा एक ताकदवान फलंदाज शांताराम. हे क्विक रिप्लाय मात्र दिला लगेच अमोलनं. सार्थक पवाळी यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आता गरज आहे 7 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची. प्रत्येक चेंडू गणित मात्र 1-1 धावांची गरज आहे चांदई टीमला. यस चांगला चेंडू. ओव्हर कंप्लीट होत आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता 6 चेंडूमध्ये धावा करायचे चांदई टीमला 7. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. पहिली मॅच शिवजयंती चषक 2019. ही दुसरी रात्र या स्पर्धेची. शिवजयंतीच्या निमित्तानं आदरणीय शिवभक्त सुदामदादा पवाळी आणि शिवशक्ती कडाव यांच्या वतीनं साकारण्यात येणारी ही स्पर्धा शिवजयंती चषक 2019 हे दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेचं खरं यश म्हणजे
आत्ताही क्रीडांगणावरती मात्र प्रेक्षकांची तितकीच गर्दी आपण पाहतोय. कालही शेवटच्या मॅच पर्यंत मात्र प्रेक्षकांची गर्दी होती आणि अगदी वेळेनुसार मात्र मॅच कंप्लीट होत होत्या. ही जमेची बाजू आहे खरं तर या स्पर्धेची. नेक्स्ट मॅच असेल कमलाकर 11 जय हनुमान कळंबोली विरुद्ध शहीद भगतसिंग मराठे वडवली. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो मात्र अर्जुन. एक जुना गोलंदाज अनुभवी गोलंदाज मात्र वापरण्यात आलाय. मालेगाव टीम कडून स्ट्रायकर एंडला तो वैभव. पहिले 2 चेंडू या मॅचचे समीकरण मात्र स्पष्ट करतील. पहिल्या 2 चेंडूंवरती किती धावा येणार. डिस्कशन झालं, थोडे मीटिंग झाली कॅप्टन आणि खेळाडूंमध्ये की काय रणनीती करायचे, कशा पद्धतीने मात्र चेंडू फेकायचे, कुठे क्षेत्ररक्षण सजवायचे, धावा कशा रोखू शकतो यावरती चर्चा मसलत झाली. गोलंदाजी करतोय तो अर्जुन. इथे पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पाच चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 7. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे फटका पहा, अमोलच्या डोक्यावरून मात्र चौकार मिळतोय. 4 धावा मिळाल्या. चौकार मात्र मिळतोय तो वैभवला. आता 4 चेंडू धावा करायचे त्या 3. फटका फसला होता वैभवचा परंतु नशिबाची साथ मात्र मिळते. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काल 65 धावांचा पाठलाग एका धावेने मात्र हुकला. 64 धावसंख्येपर्यंत मात्र वेणगाव टीमने मजल मारली गोंडगे टीमच्या अगेन्स्ट. काय फलंदाजी केली सूरज चव्हाणनं. चेंडू मैदानावरती सुपूर्द करा. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. आणि मी प्रेक्षकांना विनंती करेल तुमच्यापर्यंत चेंडू आल्यानंतर मात्र तुम्ही चेंडू क्रीडांगणामध्ये त्वरित द्यायचा आहे. विनंती करतोय सर्व क्रिकेट रसिकांना, तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मी विनंती करतोय सन्माननीय अशोकजी देवघरे साहेब की आपण सुद्धा मंचावरती यावं. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. काहीतरी करिश्मा करावा लागेल तो मालेगाव टीमला. अन्यथा या मॅच मध्ये चांदे टीम मात्र खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला जाऊन चेंडू टोळावलाय आणि आपल्या पिताश्रींच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण खराब करतोय. 4 धावा मिळाल्या. इथे मॅच मात्र फिनिश केले वैभव थेरनं. पहिली मॅच विजेता ठरलाय तो जयशंकर चांदई संघ. मालेगाव टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाली, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु या विजयामध्ये शांताराम कोळंबेची फलंदाजी आणि अंतिम षटक फेकणारा मंगेश यानं केलेली कामगिरी अफलातून होती. नो डाऊट शांतारामची विस्फोटक फलंदाजी. 7 चेंडूंमध्ये 16 धावा. वैभवनं विजयी चौकार लगावला. परंतु या मॅचचा हिरो कोण असेल तर रजनी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करणारा जयशंकर चांदई टीमचा एक नवीन गोलंदाज आज आपण पाहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र ठरतोय मंगेश कोळंबे, ज्यानं अवघ्या 3 धावा देत अंतिम षटकामध्ये मालेगाव